या राजहंसकडे बघून इतकं वाईट वाटतं ना, एक तर तिघांनी मिळून याचा पंख तोडलाय ना, आता इतकं टॉर्चर करतेत याला, पर पंखाला टोचा मारून मारून रक्त काढलं होतं, त्याच्यामुळेच त्याला पट्टी गुंडाळली होती. तर रामकृष्ण हरी मंडळी तेवढ्यात बाबा मला म्हणतात, मला एका जणाने ना राजहंसचे अंडे मागितलेत. म्हणलं मीच कंटाळलो, हे कधी देते तर कधी नाही अंडे. तेवढ्या टर्कीची पिल्ला बाहेर सोडले होते. बाबा म्हणतात, बाबा टर्कीचे जे अंडे आहेत ना राहिलेले दोन, त्याला टच मारलेली बघितली मी जेच पळवलोय इन्क्युबेटरकडे बघत होतो, एका अंड्याला टच नाही. बाबाला म्हणलं काय मजाक करतो रा बाबा. आणि तेवढ्यात बाहेर येऊन बघतोय ध्रुवी मस्तपैकी टर्कीच्या पिल्लासोबत खेळत होती बाबा. आता तिकडून आहे ना मी इकडे आलो होतो विहिरीवर. काल जी आपण मोटर आणली होती मित्राची, ती विहिरीत सोडता सोडता इतके हाल झाले भाऊ आमची, इतकी जड मोटर होती ती. आणि आता बघतोय मोटरच चालू आहे ना, आता लागले आमची इंडिकेटर. आता आमची जेवढी बुद्धी होती का तेवढी तर संपली बरं का. आता पुढचं काय बघन तो इलेक्ट्रिशियनच बघन. आता घरी येऊन बघतोय प्रग्नेश मस्तपैकी झोपलाय. तर आज आषाढी एकादशीचा मस्तपैकी उपवास होता ना, आपली फेवरेट भो साबुदाण्याची खिचडी खाऊन मस्तपैकी पोट भरलं. आणि त्याच्यावर हे सुंदर दृश्य बघायला भेटले राजहंसचं. आता आलो होतो टर्कीचे पिल्ल घेऊन वावरात, मम्मी ते इकडे खुरपीत होते. टर्कीचे पिल्ल इतके घुमलेत भाऊ, आज विषयच नाही करायचा. त्यांचे पाय दुखत आहेत का काय काय माहिती बाबा. आता तेवढ्यात आहे ना इकडे आलो होतो टोकन यंत्र, म्हणलं चला गाड्या आपल्या बी तुरी मस्तपैकी घेतो पेरून. मी आता लय ठिकाणी लावायचे होते त्याच्यामुळे आला होता कंटाळा मला टोपायचा. मग काय टोकन यंत्र टापा 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 मस्तपैकी सगळ्या टोपून घेतल्या. चला टोपन यंत्र बी मस्तपैकी खांद्यावर उचलतो. पक्षी बी त्यांच्या घरी चाललेत, मी बी जातो आता.